नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर कातकडे सर, स्वराज्य अकॅडमी संचालक आपल्यासोबत आगामी परीक्षांसाठी संत साहित्य भाग 1 या सिरीजमधील काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहे. त्याचा तुम्हाला निश्चितपणे आगामी परीक्षांसाठी फायदा होईल. त्यातील पहिला प्रश्न आपण बघूया. भारतरत्न विनोबा भावे यांच्या संदर्भातील पहिला प्रश्न आहे आणि त्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला. मागील परीक्षेमध्ये गागोदे हे शहर विचारलेलं होतं, तर आज विचारले जिल्हा कुठला आहे. तर 1895मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी एक आश्रमही स्थापन केलेला होता, पवनार आश्रम वर्ध्यामध्ये. त्यावरतीही अनेकदा प्रश्न आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला. तर सर्वांना परिचित आहे, देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, संत गजानन महाराज यांचे मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. 1910मध्ये संत गजानन महाराज यांनी शेगाव येथेच समाधी पण घेतलेली आहे. पुढील प्रश्न आहे, चौथा प्रश्न बघूया आता विद्यार्थी मित्रांनो आपण. आणि चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863मध्ये कोलकाता येथे झालेला होता आणि त्यांचं मूळ नाव नरेंद्र दत्त असं होतं. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने, म्हणजे दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत. संत कबीर यांचा जे काही दोहे आहेत ते अतिशय प्रसिद्ध आहेत. 1440मध्ये काशी वाराणसी येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी निर्गुण भक्ती परंपरा सुरू केलेली होती संत कबीरांनी. आणि ते नेहमी म्हणायचे का जातना पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे. आणि सर्व महाराष्ट्राला परिचित आहे की वयाच्या 21व्या वर्षी ज्यांनी समाधी घेतली ती आळंदी येथे घेतलेली होती संत ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. 7वा प्रश्न आता आपण बघणार आहोत. आणि 7व्या प्रश्न विचारलेला, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण. तर गीताई हा जो ग्रंथ आहे तो विनोबा भावे यांनी भगवत गीतेचा मराठी अनुवाद म्हणून लिहिलेला होता. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलेलं आहे. तर त्याचं समर्पक उत्तर असं आहे की आचार्य अत्रे यांनी गाडगे महाराजांना खराट्याचा बादशाह म्हणून संबोधले होते. गाडगे महाराजांचा जो काही पूर्ण नाव आहे ते अनेक वेळा परीक्षेत विचारलेलं आहे. डेबूजी झिंगराजी जानोरकर असं त्यांचं नाव आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला. तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी चळवळीचा पाया हा घातलेला आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याचा संदेश जर कोणी दिला असेल तर ते नाव आहे संत तुकाराम महाराज. यानंतर 11वा प्रश्न आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामध्ये विचारले, पसायदानचे लेखक कोण. तर खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या पानावरती त्यांनी पसायदान लिहिलेलं आहे. आणि पसायदानातील सर्वात सुंदर ओळ म्हणजे, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातही. त्यामुळे पसायदानचे लेखकसुद्धा संत ज्ञानेश्वर माऊलींचंच नाव आपण घेऊया, कारण तेच समर्पक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते. तर याचं उत्तर आहे रामकृष्ण परमहंस, ज्यांच्या नावाने ज्यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मिशनची स्थापना बेलूर येथे स्वामी विवेकानंदांनी 1897मध्ये केलेली होती. संत तुकडोजी महाराज, 13वा प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज नावाचा आश्रम जो आहे तो कुठे आहे. तर मोझरी या ठिकाणी आहे. आणि कधीकधी मोझरी हे ठिकाण कुठे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. त्यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथही लिहिलेला आहे. त्यांचा जन्म संत तुकडोजी महाराजांचा 1909मध्ये यावली अमरावती येथे झालेला आहे. यानंतर पुढचे प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया. 14वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत, मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव होते. तर स्वामी विवेकानंदांचे जे मूळ नाव आहे ते मूळशंकर करसनदास तिवारी असे आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना मुंबईमध्ये केली होती. आणि सर्वात महत्त्वाचा संदेश स्वामी दयानंदांनी दिला तो म्हणजे वेदांकडे चला. यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया की
पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण आहे? तर याचं उत्तर आहे पुन्हा एकदा स्वामी दयानंद सरस्वती. यानंतर पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया. 16 नंबरचा प्रश्न आहे की ही भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे विनोबा भावे यांनी भूदान चळवळ 1951 मध्ये महाराष्ट्रात सुरू केली होती. भावार्थ रामायण हा ग्रंथाची रचना कोणी केली? तर याचं उत्तर आहे एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण नावाच्या ग्रंथाची रचना केलेली आपल्याला बघायला मिळते. यानंतर पुढचा प्रश्न आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट किंवा इंगळे हे नाव खालीलपैकी कोणत्या संताचे आहे? तर त्याचं उत्तर आहे संत तुकडोजी महाराजांचं हे नाव आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यानंतर त्यांनीच गाथा खालीलपैकी कोणी रचलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेली आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा अतिशय प्रसिद्ध आहे, आपल्याला सर्वांना परिचित आहे. यानंतर 20 नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत. 20 नंबरचा प्रश्न आहे ग्रामगीता कोणी लिहिली? मी अगोदरच विद्यार्थी मित्रांनो सांगितलं की संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूया. भावार्थ दीपिकाचे लेखन कोणी केले? तर भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीचे दुसरे नाव आहे आणि ते उत्तर आहे संत ज्ञानेश्वर माऊली. यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 22वा आपण बघू. महानुभाव पंथाचे प्रवर्तक किंवा संस्थापक आपण ज्याला म्हणू ते कोण आहे? तर चक्रधर स्वामी यांना महानुभाव पंथाचे प्रवर्तक किंवा संस्थापक असे आपण म्हणू शकतो. 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना किंवा प्रवर्तन केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि अतिशय पवित्र ग्रंथ जर विचारात घेतला महानुभाव समाजात तर लीलाचरित्र हा माहीम भट्टांनी लिहिलेला ग्रंथ हा महानुभाव समाजातील अतिशय पवित्र ग्रंथ म्हणून परिचित आहे. त्यानंतर 23वा प्रश्न बघा. कोणत्या संतांनी जातीभेदावरती प्रहार केला? तर याचं उत्तर आहे संत एकनाथ महाराजांनी जातीभेदावरती प्रहार केलेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर 24वा प्रश्न आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत आणि 24वा प्रश्न आहे संत एकनाथांचे गुरु कोण होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे संत जनार्दन स्वामींना संत एकनाथांचे गुरु म्हणून ओळखले जाते. आणि शेवटचा प्रश्न आहे या मालिकेतील संत जनाबाई यांचे जन्मस्थळ पुढीलपैकी कोणते? विठ्ठलाची अतिशय निस्सीम भक्त जनाबाई उर्फ जनी या नावाने ती प्रसिद्ध आहे आणि तिचा जो जन्म आहे किंवा त्यांचा जो जन्म आहे तो गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये आहे. साधारणतः त्याची पुष्टी 13व्या किंवा 14व्या शतकामध्ये झालेला असावा असं म्हणण्यात येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने भाग 1 मधील 25 प्रश्न आपले संपलेले आहेत. यानंतर आपण पुढील भाग पण बघणार आहोत. भाग 2 मध्ये आणखी काही समाजसुधारकांची माहिती आपण मिळवणार आहोत. जर माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर निश्चितपणे ती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट जर केलं तुम्ही रामकृष्ण हरी तर निश्चितपणे मला आवडेल. आणि भाग 2चा सुद्धा आपण लवकरच विचार करणार आहोत. धन्यवाद. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.